नमस्कार, मी विशाल परदेशी. महामुंबई बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करतो एका महत्त्वाच्या बातमीने. एसटीचं खासगीकरण करण्याच्या पर्यायाची चाचपणी सुरू आहे. एसटी नफ्यात आणायची असेल तर खासगीकरणाचा पर्याय महामंडळाकडे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि त्यामुळे संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर आता वेगळ्याच संकटाची तलवार लटकू लागली आहे. या सर्व साठमारीत आता एसटी कर्मचारी कोणता निर्णय घेतायत याकडे लक्ष लागलं. आता क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय की परत एकदा एसटी महामंडळाच्या खासगीकरणाच्या पर्यायाची चाचपणी जी आहे ती सुरू झालेली आहे. यापूर्वी देखील हा पर्याय वारंवार चर्चेला आला. जाणून घेणार आहोत अधिक माहिती. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या बरोबर आहेत. उदय, काय माहिती याबद्दल? एसटीचा गेले काही दिवस संप सुरू आहे आणि या संपामुळे एसटी प्रचंड तोट्यामध्ये गेलेली आहे. आधीच एसटी खूप तोट्यात आहे, त्यात संपामुळे देखील एसटीचा खूप मोठा आर्थिक तोटा झालेला आहे. हा जर भरून काढायचा असेल ते खासगीकरणाशिवाय पर्याय नाही आहे, कारण एसटी कर्मचारी वारंवार विलिनीकरणाची मागणी करतात आणि विलिनीकरणाची मागणी जर मान्य झाली तर एसटी महामंडळाला जवळपास वार्षिक 10,000 कोटींहून अधिक खर्च जो आहे तो उचलावा लागणार आहे. एसटीचा एकूण जो बजेट आहे वार्षिक ते जवळपास 7,000 कोटींचा आहे. त्यामुळे जर 10,000 कोटीचा अतिरिक्त आर्थिक भार जर उचलायचा असेल तर नक्कीच काहीतरी मोठं धाडसी पाऊल जे आहे ते उचलावं लागेल, जेणेकरून हा सगळा खर्च जो आहे तो भरून काढता येईल. मात्र एसटीचं जर खासगीकरण झालं तर एसटी कर्मचाऱ्यांवरती देखील त्यांची नोकरी जाण्याची टांगती तलवार जी आहे ती येऊ शकते, कारण खासगीकरण झालं, प्रायव्हेटायझेशन झालं तर नक्कीच खूप मोठ्या प्रमाणात बदल जे आहेत एसटी महामंडळामध्ये ते होऊ शकतात. त्याला कितपत मान्यता मिळते आणि हा निर्णय कधीपर्यंत होतो हे पाहावं लागणार. मात्र या संदर्भात जी सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार फक्त चाचपणी सुरू आहे, अजून याबद्दल कुठलाही निर्णय झालेला नाही आहे. निर्णय झाला तर निश्चितच खूप मोठी घटना असेल राज्याच्या दृष्टिकोनातून. आता नेमकं काय निर्णय होतोय, काय याबद्दल प्रस्तावावरती अधिक चर्चा होते हे पाहावं लागेल. उदय, तू आपल्याबरोबर असंच थांब. आपल्याबरोबर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर देखील आहेत. गोपीचंद पडळकर यांच्याकडे जाऊयात. गोपीचंद पडळकर, या सगळ्या संपावरनं कर्मचाऱ्यांचं लक्ष हटवण्याकरता ही सगळी चर्चा जी आहे खासगीकरणाच्या संदर्भातली ती केली जाते का? हे सरकार इतकं निष्क्रिय आहे की निर्णय क्षमता अजिबात या सरकारकडे नाही आहे. या राज्यामधला एखादा घटक नाराज असेल, एखादा घटक लोकशाहीच्या माध्यमातून त्याच्या हक्कासाठी झगडत असेल तर सरकारची जबाबदारी आहे त्याच्यावरची बोलणं, त्याच्यातून निर्णय घेणं. परंतु सरकार असं काही करताना दिसत नाही. परंतु रोज नवीन नवीन अफवा सोडायच्या. एकदा निलंबन करतो, एकदा सेवा समाप्ती करतो, एकदा अवमान याचिका दाखल करतो, पोलीस बळांचा वापर करतो आणि आता खासगीकरणाची पुढे आज सोडलेली आहे. तर हे असं काही जरी केलं तरी हे कर्मचारी घाबरणारे नाहीत, यांच्यामध्ये दुफळी पडणार नाही, यांच्यामध्ये कुठला उद्रेक व्हावा असं सरकारला वाटत असेल. परंतु आम्ही लोकशाही मानणारे कार्यकर्ते आहोत, कर्मचारी आहोत. आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून हा लढा लढू आणि जिंकू. खासगीकरण ही सरकार पळवाट काढताय असंही तुम्हाला वाटतं का? नाही, एसटी महामंडळासारखं इतकं सक्षम महामंडळ आहे, त्याच्याकडे काहीतरी कल्पकतेतून बघायला पाहिजे होतं, चांगल्या दृष्टिकोनातून बघण्याची गरज होती, पण तसं सरकार करताना दिसत नाही. मग खरंच जर तसा जर काही प्रयत्न असेल या सगळ्या संपाच्या प्रयत्नानंतर तर आपली भूमिका काय असणार आहे? नाही, अधिकृतपणे सरकारच्या माध्यमातून असं काही अजून समोर आलेलं नाही आहे. आपल्या माध्यमांच्या मधूनच आम्हाला ऐकायला मिळतं की अशा पद्धतीची काही चर्चा चालू आहे. परंतु महाराष्ट्र एसटी महामंडळाचं खासगीकरण होण्यास लोकांचा विरोध आहे, कारण शिवशाही योजना ज्यांनी जी आणलेली आहे, राज्यामध्ये सर्वात जास्त ऍक्सिडेंट या शिवशाही गाडीचे झालेले आहेत. म्हणजे त्याचे खासगी ड्रायव्हर आहेत आणि त्या गाड्याही खासगी आहेत, तर त्याचे सगळ्यात जास्त ऍक्सिडेंट झालेले आहेत. मला वाटते मागच्या 2 महिन्यापूर्वी तो आकडा 288 पर्यंत होता. मागं पुढे आकडा असू शकतो आणि त्यामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झालेला आहे. त्याला जबाबदार कोण? तुम्ही बघणार नाही का या सगळ्या गोष्टीकडं? का जाणीवपूर्वक तुम्ही दुर्लक्ष करताय सरकार याकडं? हे सुद्धा सरकारनं तपासण्याची गरज आहे. तुम्हाला कसल्याही परिस्थितीमध्ये विलिनीकरण करावं लागेल आणि विलीकरण केल्यानंतर सुद्धा एसटी महामंडळ फायद्यात राहू शकतं. आता मी अगोदर आपले जे प्रतिनिधी बोलत होते त्यांच्या बोलण्यातून ऐकलं की एसटीचे कर्मचारी संपावरती गेलेले असल्यामुळं एसटी तोट्यात आहे. अरे एसटी तुम्ही इतकी खाताय, एसटी मध्ये इतका भ्रष्टाचार मोठा करताय, तो भ्रष्टाचार जरी थांबवला तर एसटी हजारो कोटी फायद्यामध्ये येऊ शकते. परंतु या भ्रष्टाचाराचं सरकारला एकमेव कुरण एसटीचं महामंडळ वाटतंय,
त्यामुळे ज्यानं त्यानं यावं आणि ते लुटून न्यावं अशा पद्धतीची सगळ्यांची भावना आहे. त्यामुळं यामध्ये कुठंतरी बदल करणं गरजेचं आहे. या सगळ्या विषयाकडे राजकीय दृष्टिकोनातून बघायची गरज नाही आहे. राजकीय चष्मा बाजूला ठेवून आपण या महाराष्ट्राचे नागरिक आहोत आणि या महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. आणि म्हणून सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी या बरं. सगळ्या गोष्टीचा सारासार चांगला विचार करावा, इतकीच आपल्या माध्यमातून सरकारला माझी विनंती आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. गोपीचंद पडळकर यांनी स्पष्टपणे आपली मतं मांडलेली आहेत. हे खाजगीकर होणं शक्य नाही आणि त्यांनी ते करू नये. एस टी कामगारांच्या मागण्यांबद्दल त्यांनी जिव्हाळ्याने विचार करावा असं मत त्यांनी मांडलेलं आहे. जाऊयात थेट आझाद मैदानात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत आहेत. प्रशांत, एस टीच्या खाजगीकरणाच्या पर्यायाची चाचपणी जी आहे ती सुरू झालेली आहे. एकीकडे हा संप, कामगार कर्मचारी सगळे उद्विग्न आहेत या सगळ्या संपाच्या याच्यातनं. काही कर्मचारी आपण गमावतोय कारण आत्महत्या देखील घडलेल्या आहेत या सगळ्या याच्यात. अशावेळी या पर्यायाबद्दल चर्चा होणं, याकडे कर्मचारी कसं बघतायत? तेच महत्त्वाचं आहे विशाल, कारण आता काही प्रमाणात का होईना शिवशाहीच्या माध्यमातून एसटीची खाजगीकरणाकडे वाटचाल सुरू झाली आहे. पण अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस विलिनीकरणाच्या मागणीवर सगळे कर्मचारी आंदोलनासाठी मैदानात उतरले आणि अशा परिस्थितीत जर का पूर्ण एसटी महामंडळाचंच खाजगीकरण करावं, काय आहे? तुम्ही सगळे आंदोलक या ठिकाणी ज्या पद्धतीनं आंदोलनाला सगळे लागले, दिवस रात्र सगळं आझाद मैदानातच, एसटीचं विलिनीकरणाची मागणी तुमची आहे पण खाजगीकरण होण्याची शक्यता आहे असाही प्रस्ताव पुढे आलाय. काय तुमची भूमिका? आम्ही आता गेले आगार लेवलला तर आम्ही 20-22 दिवस संपावरच आहोत. इथं मुंबईत येऊन सुद्धा आझाद मैदानावर आम्ही आज उद्या 10वा दिवस आहे आमचा. तरी या सरकारचं काल आम्ही पावसामध्ये भिजलो तरी या सरकारने आमच्याकडं जरासुद्धा बघितलं नाही. बाबा कर्मचारी महाराष्ट्रातून आलेले आहेत, पूर्ण मराठी मातीतून आलेले आहेत, यांनी खाल्ले का, पिले का, भिजले का, यांची राहण्याची लाईटीची पाण्याची व्यवस्था आहे का? सरकारचा कुणीसुद्धा माणूस आमच्याकडे बघायला सुद्धा आला नाही. एवढ्या खडतर प्रवासामध्ये आम्ही आणि आमच्यासोबत पडळकर साहेब आहेत, सदाभाऊ बरोबर आहे, ही तुमची अडचण आहे, समस्या आहे. पण आता जर का विलिनीकरणाची मागणी तुमची आहे आणि आता खाजगीकरणाचा प्रस्ताव हा असा एक समोर येतोय, काय तुमची भूमिका? दूध मांगो तो जहर देंगे, दूध मांगो तो जहर देंगे, विलिनीकरण मांगो तो चीर देंगे, ही अशी भूमिका आहे. म्हणजे काय आहे, एकंदरीत यांचे जे लपलेले मनसुबे होते ते आता उजागर व्हायला लागलेले आहेत. विलिनीकरणाच्या आंदोलनाच्या निमित्तानं कामगार रात्र जागतो आहे, अतिशय रस्त्यावर आलेला आहे, सरकारी कर्मचारी म्हणून घेण्यासाठी तळमळतो आहे. शिकलेला वर्ग आहे तो अतिशय त्वेषानं आणि अतिशय पोटतिडकीनं या ठिकाणी मांडतोय आणि भांडतो आहे सरकारशी. असं असताना तुम्ही आमच्या दुःखावरती मलम लावण्याचं सोडून तुम्ही आमच्या दुःखावरती नमक चोळण्याचं काम हे सरकार करत आहे आणि मी या वृत्तीचा निश्चितपणाने निषेध नोंदवू इच्छितो. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की खाजगीकरण सरकारला करायचंच होतं, म्हणजे हाच त्यांचा डाव होता म्हणून तो आता पोटातला ओठावर आलाय? हो बरोबर आहे म्हणलं. अगोदर कसं आहे, त्यांनी शिवशाही आणली म्हणजे खाजगीकरणात त्यांचा डावच होता, म्हणजे डाव चालू होता आणि त्याच्यासाठीच आम्हाला विलिनीकरण पाहिजे. आम्ही विलिनीकरण का बरं मानतोय, हे खाजगीकरणाचा डाव चालू आहे. आणि मला सरकारला सांगायचं आहे, साहेब तुम्हाला मी 42 वर्षाचा आहे, मी 18 वर्षापासून तुम्हालाच मतदान केलोय, पण आम्ही पण आझाद मैदानावर आज पावसामध्ये भिजत आहोत. तुम्ही विलिनीकरण करा, खाजगीकरण करू नका किंवा खाजगीकरण करा पण आमची पण इथं सोय करा. आम्हाला कुठेतरी धंदे लावून द्या, काहीतरी करा. आम्ही गरिबाचे लेकरू आहोत. तुमच्या बोलण्यातले शब्दाची तळमळ जी आहे ती थेट पोचते समोर आहे. भाऊ, आता जर का असा प्रस्ताव तुमचा विलिनीकरणाचा आहे, हायकोर्टानं सुद्धा समिती निश्चित केलेली आहे, अजूनपर्यंत हायकोर्टामध्ये तो विलिनीकरणाच्या प्रस्तावाबद्दलचं मत सुद्धा या समितीने व्यक्त केले नाही आणि तोपर्यंतच हा प्रस्ताव खाजगीकरणाचा, काय सांगाल? मला परब साहेबांनी म्हणजे आमचे एस टी महामंडळाचे मंत्री परब साहेब यांना मला सांगायचं आहे की ते काल सांगत होते की विलिनीकरण हा विषय न्यायालयाच्या अंतर्गत आहे, त्यांचा निर्णय आल्यानंतर आम्ही कायदेशीर निर्णय घेऊ. पण आता आम्हाला टी व्हीवर असं दावा लागलं आहे की एस टी महामंडळ हे खाजगीकरणाच्या तयारीत आहे. मग हा कुठला निर्णय, हा कुठला न्याय हे सरकार आता सांगत आहे. म्हणून आम्हाला एकच इच्छा आहे, जसं तुम्ही हा निर्णय घेताय तसं आमच्याकडे कामगारांच्याकडे बघून आमचे विलिनीकरण शासनामध्ये करून घ्यावे. म्हणजे जसं खाजगीकरणाचा निर्णय जर तुम्ही घेऊ शकत असाल तर विलिनीकरणाचा निर्णय घ्यायला काय हरकत आहे, अशा प्रकारचं मत व्यक्त करताय, काय तुमचं म्हणणं? माझं एकच मत आहे
की विरोधी पक्षनेत्याचे 105 आमदार आमच्या सोबत आहेत. प्रत्येक तालुका, प्रत्येक जिल्ह्यावर प्रत्येक जण आमच्या सोबत आहेत. विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी पक्ष असो, सर्व आमच्या सोबत आहेत. तर विलिनीकरणाचा मुद्दा कुठं अडकलाय? विरोधी पक्ष सोबत आहे, सरकारचे आमच्या सोबत आहे, तर मग काय अडचण कुठं आहे? का कुठं आम्ही पाकिस्तानला जाऊन का त्याच्यामध्ये विलिनीकरण करायचं का? मला तुम्ही सांगा, तुमच्या माध्यमातून मला सांगायचं आहे किंवा काय अडचण आम्हाला जाणून बुजून का असा खाजगीकरणाचा मुद्दा उचलायचा की तुम्हाला निलंबित करू, तुमची सेवा समाप्ती करू, आम्हाला त्रास देण्यासाठी आहे किंवा आम्हाला आत्महत्या करण्याचा प्रयत्न हे नाही करत आहेत काय? आम्हाला हे सांगायचं आहे की आम्ही एकाच मुद्द्यावर ठाम आहोत की विलिनीकरण हे आमचं झालंच पाहिजे. आमची हीच शेवटची मागणी आणि पहिली मागणी हीच आहे आणि हीच आमचे शेवटचा सुद्धा मुद्दा आहे. म्हणजे पालकाच्या भूमिकेतनं परिवहन खात्यानं योग्य त्या पद्धतीने विचार करावा असं तुमचं म्हणणं आहे? बरोबर आहे. एखादा कुठलाही, जसं वडील आपल्या मुलाला लहानाचा मोठा करतात, त्याला बोलायला शिकवतात, त्याला शैक्षणिक शिक्षण देतात, तो मुलगा उद्या IAS IPS अधिकारी होतो, तसं आम्ही STला शून्यातनं वर घडवलं आहे. एक काळात आज गाव तिथे रस्ता, जिथे रस्ता नाही तिथे ST आमची धावते. आम्ही मुलांना शैक्षणिक पहिलीपासून ते पार उच्च शिक्षित होण्यापर्यंत त्यांना घडवतो. आज महाराष्ट्रातला IAS IPS अधिकारी हा केवळ STतल्या दळणवळणाच्या वाहनातून पुढे गेला, शिकला, तो सवरला, आज देशाचं रक्षण करतोय. आज सीमेवरती सुद्धा हा जो जवान लढतोय तो आपल्यासाठी आपलं रक्षण करतो. तसं आम्ही काय मुद्दा मांडलाय तुम्ही? म्हणजे जो सीमेचं रक्षण करतो तोच फक्त जवान नाही, जो आपल्या देशातल्या अंतर्गत सुरक्षेचं रक्षण करतो तोच फक्त जवान नाही, जो आपल्या कुटुंबासाठी, आपल्या राष्ट्रासाठी, भल्यासाठी म्हणून या नाळीसाठी जो मेहनत करतो, कष्ट करतो, तो सुद्धा जवान आहे. आणि ST कामगार जो आहे तो खऱ्या अर्थानं ग्रामीण आणि शहरी भागाची नाळ जोडतो आणि रोज झगडतो आयुष्याशी आपल्या कुटुंबासोबत. त्याला सुद्धा जवान म्हणून सन्मान द्या. आपल्या मागणीवर ठाम आहेत ST आंदोलक. खाजगीकरणाचा मुद्दा, जर तुम्ही खाजगीकरण करू शकता तर मग विलिनीकरण का नाही, हा प्रश्न त्यांचा सरकारला कायम आहे. धन्यवाद प्रशांत या सगळ्या संवादाबद्दल. त्यामुळे खाजगीकरणाचा सरकारने जराही विचार करू नये.